कोल्हापूर मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे. तत्पूर्वी आदरणीय पाल सर यांना मी विनंती करतो की त्यांनी एक दोन शब्द मार्गदर्शन करून बोलावं. पाल सर. सर्वांना नमस्कार. आई एम वेरी सॉरी, मतलब मैं हिंदी में थोड़ा आई एम मोर कंफर्टेबल, तो विथ ड्यू परमिशन ऑफ द ऑडियंस मैं थोड़ा सा हिंदी में ही बोलूँगा, माफ़ कीजिएगा. सर्वोदय विद्यालय में जैसे कि मालूम है 2005 से मैं वहाँ पर कार्यरत था, और एक्चुअल जो बोला जाए कि सर्वोदय का पोटेंशियल कितना है, ये 2014-15 में हमको मालूम पड़ा. जाने के बाद वहाँ शिक्षकों से तो मुलाकात हुई कि जो हम ज्वाइन करने के पहले सुने हुए थे, जो भी अफवाहें, गलत चीज़ें, जो कि भाई शिक्षक उतने लेबोरियस नहीं है, मेहनती नहीं है, लेकिन वहाँ ज्वाइन होने के बाद में हमको पता चला कि रियली टीचर्स आर डेडिकेटेड, वेल नॉलेजेबल और बहुत ही अच्छे शिक्षक थे. क्योंकि मैं नया था, नो डाउट आई वॉज वर्किंग एज अ हेडमास्टर, लेकिन एक इंस्ट्रक्शन जो भी दिया तो सभी शिक्षक उसको सिंसियरली उसको फॉलो करते थे. और रियली आई एम दैट टाइम, अगर उसमें देखा जाए तो आई वॉज वेरी मच थैंकफुल टू द टीचर्स. बाद में शितोले सर और हम लोगों ने ऐसा विचार किया, क्योंकि बच्चों की संख्या कम होती थी हर साल, तो हमने सोचा कि प्राइमरी सेक्शन अभी आज तक यहाँ पर चालू नहीं हुआ है, तो हमने प्राइमरी सेक्शन शुरू किया. उसके लिए उसका रिकॉग्निशन लेना है, क्या करना है. मैं, शितोले सर और यसी भोले सर, फ्रॉम आवर पर्सनल पॉकेट वी पोर्ट मनी. आपको मालूम है डिपार्टमेंट में कैसे काम चलता है. बट एट लास्ट वी फेल्ड. बिकॉज हमारे मैनेजमेंट को इस तरह से मिसअंडरस्टैंडिंग कर दिया गया, स्कूल को मान्यता नहीं है, FIR दर्ज होगा, आप जेल में जाओगे. उन्होंने मतलब एट द स्पॉट डिसीजन लिया, आप स्कूल बंद कर दो प्राइमरी. तो वहाँ की जो लास्ट, मतलब कि फर्स्ट, सेकेंड, थर्ड, फोर्थ, वी हैड गुड स्ट्रेंथ, 50+ स्टूडेंट्स हर एक क्लास में थे. और शायद अगर वो बंद नहीं किया गया होता तो सर्वोदय विद्यालय आज तक सरवाइव करता. तो ठीक है, मैनेजमेंट का डिसीजन है. वी ट्राइड आवर लेवल बेस्ट. 2015 का जो कार्यक्रम हुआ, रियली थैंक्स टू द स्टाफ एंड थैंक्स टू द एक्स स्टूडेंट्स. अब किसी एक जन का नाम तो हम ले नहीं सकते, क्योंकि बहुत से लोग थे और सब ने अपने लेवल पे जो हिसाब से प्रयत्न किया. जो हम लोगों की मीटिंग अल्टरनेट और एवरी 15 डेज जो शुरू हुई होती थी, वो मीटिंग में लोग आते थे और काफ़ी डिस्कशन होता था. पहले कुछ फर्स्ट मीटिंग में हम लोग 20-22 लोग मिले हुए थे. ठीक है, मेरा कोई ओल्ड स्टूडेंट से कनेक्शन नहीं था, तो उसके लिए मेन मीडिया तो शितोले सर थे. तो शितोले सर ने जो हिसाब से उन्होंने एफर्ट लिया, इसलिए उतना बढ़िया मीटिंग हो पाया और हम लोग फाइनली उस कार्यक्रम को एकदम हाईली सक्सेसफुल किए. I was also shocked to hear that students, those who are in foreign countries, they came directly to attend the program. और अच्छा प्रोग्राम था. इसका सारा क्रेडिट जाता है हमारे एक्स स्टूडेंट्स, बहुत से लोग हैं उसमें. और अभी 2023 में मैं रिटायर हो गया.
Now, एक छोटा सा स्कूल वी आर रनिंग एट दीवा, तो मैं मेरा टाइम उसके वो स्कूल में डालता हूँ। और मैं चाहता हूँ कि ये अपनी जो संगठना है, खटकू सर ने जिस तरह से उस समय बोला भी था, लोगों ने रिपीट किया कि सिर्फ चाय पानी तक मत रखिए, इसको आगे बढ़ाइए। तो मेरा सभी से निवेदन है कि इस तरह से कार्यक्रम चलते रहें हमारी तरफ से। एज माई सेल्फ, एज एन इंडिविजुअल, चूँकि मैं भी सर्वोदय परिवार का ही हूँ, तो मेरी तरफ से जो भी होएगा सपोर्ट सहयोग मैं उसमें करूँगा। इतना बोल के मैं समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत। धन्यवाद पाल सर. आपल्या सर्वोदय शाळेचं हिंदी माध्यम सुरू झाल्यानंतर पाल सर त्याचे मुख्याध्यापक होते. मला वाटतं आपली शाळा बंद झाली तेव्हाही पाल सर आपले शेवटचे मुख्याध्यापक होते. धन्यवाद पाल सर. याच्यानंतर आपण ह्या कार्यक्रमाच्या अगोदर छोटेसे दोन सत्कार सोहळा आपण करणार आहोत. आपले विद्यार्थी म्हणजे आमच्या 1984 बॅचचेच एक विद्यार्थी, माजी विद्यार्थी संदेश जुगनाके यांना विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि भावनिक बुद्धिमत्ता या विषयात त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. तर त्या सर्वांच्या वतीने एक त्यांना छोटासा सत्कार सोहळा आणि एक त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. मी शिटवाई सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मित्र आणि ते भवन्स कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापकही आहेत, तर संदेश जुनागे सरांना मी आमंत्रित करतो. आपण कृपया व्यासपीठावर या. गुरु शिष्य परंपरा. विद्यार्थी संघातर्फे एक भेटवस्तूही आपल्याला देत आहोत. संदेश जुगनाके ही आपल्या सुरुवातीच्या सुवर्ण सर्वोदय पासून आपल्या सोबत आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आणि सहकार्य दोन्ही असतात. सर, आपण आपला जरा मनोगत व्यक्त करा. गुड इव्हनिंग सगळ्यांना. मंदार आणि संजय डाकवे, थँक्यू. मित्रांनो, 2014 साली जो आपण गडकरीमध्ये कार्यक्रम केला होता, त्याच्यानंतर आपण अनेक कार्यक्रम केले. परत एकदा माझी ओळख करून देतो, म्हणजे फॉर्मल ओळख. माझं नाव डॉक्टर संदेश भाऊराव जुगनाके, सर्वोदय विद्यालय SSC 1984 बॅच, 1984, वर्ग त्यावेळेस मी आणि संजय डाकवे आम्ही सगळे वर्गमित्र आहोत. मी, संजय डाकवे, संजय शेळके जे नंतर मुलाखत घेणार आहेत ते, त्याच्या बाजूला बसले आहेत शृंगारपुरे, आम्ही सगळे एकाच वर्गातले आहोत. 10वी 1984. मी राहायचो तेव्हा असल्फा विलेजला. असल्फा विलेजला ते आता सध्या JK मेडिकल स्टोअर आहे, आता तर मेट्रो झाली आहे. त्या मेट्रोच्या खाली विदर्भ सोसायटी आहे, त्या विदर्भ सोसायटीत मी राहायचो. आणि मग तिकडून आम्ही चालत चालत यायचो सर्वोदय शाळेपर्यंत, आणि शाळा सुटली की परत आम्ही चालत चालत घरी यायचो. माझा जन्म 1969चा आहे, आणि पायपाच्या पलीकडे जो मेहता डॉक्टर आहे त्याच्या पाठीमागे एक म्युन्सिपल शाळा होती. तिकडे मी 1ली ते 4थी माझं शिक्षण तिकडे झालं, म्युन्सिपल शाळेमध्ये. आणि नंतर मग 5वीला मी 3 नंबर शाळेला प्रवेश घेतलेला, भटवाडीमध्ये. 5वीला
5वी मी भटवाडी शाळेत केली आहे, 3 नंबर शाळेत. आणि नंतर मग मी 6वीला सर्वोदयमध्ये आलो. 6वी ते 10वी सर्वोदय शाळेत होतो. अ, अ, माझी एक आठवण सांगतो. मी म्युनिसिपल शाळेमध्ये जेव्हा होतो, तेव्हा एके दिवशी माझ्याकडे वही नव्हती. तर आमच्या एक वालावलकर मॅडम म्हणून होत्या. त्यांनी बघितलं की या मुलाकडे एक वही नाही आहे. तर त्यांनी पटकन पर्समध्ये हात टाकला आणि मला पैसे दिले. मला बोलले की "तू एक काम कर, तू एक वही घेऊन ये." त्यावेळेला मला वाटतं बहुतेक 78 साल होतं ते, 1978. आणि मला अजून आठवतं 200 पानी वही तेव्हा ₹1.15 होती आणि 100 पानी वही 65 पैशांची होती. आणि ती वही मला त्यांनी घ्यायला पैसे दिले आणि मी पण जाऊन ती वही घेऊन आलो. पण नंतर घरी आईला सांगितलं की मॅडमनी पैसे दिले. तर आई मला ओरडली होती की "तू पैसे कशाला घेतलेस?" आणि मग दुसऱ्या दिवशी मला आईने बोलली, "मॅडमला पैसे परत कर" म्हणून. त्याच्यानंतर अनेक आठवणी आहेत मित्रांनो. आज 10वी झाल्यानंतर 12वी झालो. 12वीला मी रुपारेलला होतो. 12वी नंतर बी-एस-सी मी सोमय्या कॉलेजला केलं. बी-एस-सी नंतर एम-एस-सी पण सोमय्या कॉलेजला केलं आणि कलिना कॅम्पसला केलं. एम-एस-सी नंतर मग मी बी-एड केलं, एम-एड केलं. नंतर मी एम-फिल पण केलं आणि आत्ता हल्ली मी डॉक्टरेट पण कंप्लीट केली. डॉक्टरेट तर ही जी सुरुवात असते ना मित्रांनो, ही कुठेतरी झालेली असते. याचं बीज कुठेतरी रुजलेलं असतं. ते आपल्या आई-वडिलांमध्ये असतं आणि आपल्या शाळेमध्ये. म्हणजे आपल्याला मार्गदर्शक अशा 2 संस्था ज्या आपण बोलतो, जे आपलं कुटुंब आणि आपली शाळा, ह्या ज्या 2 संस्था आहेत, या संस्थांचा आपल्यावर फार परिणाम होत असतो. माझे आजोबा होते, ते रिटायर्ड पोस्टमास्टर होते, म्हणजे आईचे वडील. आमचं यवतमाळमध्ये घाटंजी म्हणून गाव आहे आजोबांचं. तर ते काय करायचे, आम्हाला आहे ना जोड कार्ड पाठवायचे आणि आम्ही थोडा आळशीपणा करायचो. त्यांचं पत्र पाठवायचे. आम्हाला बोलायचे की "तू पत्राचं उत्तर पाठव." पण आपण काय तेव्हा शाळेमध्ये असतो, आपण तर तेवढं वयामध्ये तेवढं नसतो. तर ते आम्हाला जोड कार्ड पाठवायचे. जोड कार्ड आता तर मुलांना काय माहितीच नाही तो जोड कार्ड हा प्रकार. तर त्या जोड कार्डावर एका बाजूला ते लिहायचे आणि दुसऱ्या बाजूवर आमचाच पत्ता लिहून पाठवायचे. स्वतःचाच पत्ता ते लिहायचे म्हणजे जेणेकरून त्या जोड कार्डावर आम्ही त्यांना लिहू. मग तेव्हापासून आम्ही सुरुवात व्हायची. तीर्थरूप लिहायचं का तीर्थस्वरूप लिहायचं आणि अशा तऱ्हेने ते कुठेतरी बीज रुजत गेलं. माझी आई पण 1965 ची 10वी होती त्या काळची. आता गेल्या डिसेंबरला ती गेली. कॅन्सरने गेली ती. तर तिचंही आम्हाला म्हणजे मार्गदर्शन भरपूर होतं. लहानपणापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करावं आणि जे शिक्षणाचं बीज आहे ना, ते माझ्या आईनेच माझ्यामध्ये टाकलं होतं. आज माझ्या 3 लहान बहिणी त्या पण शिक्षिका आहेत. आणि भारती जुगनाके मला वाटतं दीपकच्या वर्गात होती. दीपक आणि मंदार वालावलकर त्यांची वर्गमैत्रीण होती. भारती जुगनाके, सीमा जुगनाके आणि विजया जुगनाके या तिघीजणी शिक्षिका आहेत. आणि माझी पत्नी पण शिक्षिका आहे. ती इथे बसली आहे. राजश्री जुगनाके माझी पत्नी आहे. ती पण टीचर आहे आणि टीचर म्हणजे ती याच कॉलेजमध्ये टीचर आहे. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही बसलात सगळे, याच कॉलेजमध्ये ती 2003 पासून शिकवते बायोलॉजी सब्जेक्ट. माझा वैयक्तिक सब्जेक्ट आहे फिजिक्स. परंतु मला अ, मराठी वाचायला आवडतं. आणि हे का आवडतं मला? कारण माझी आई आहे ना, म्हणजे आम्ही असल्फामध्ये जेव्हा राहायचो, आता असल्फा म्हणजे त्या काळचा विभाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक झोपडपट्टी कम चाळ विभाग आहे असल्फा विलेज. तर तेव्हा पण आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा आई आमची दर संडेला लोकसत्ता घ्यायची. मंडे टू सॅटर्डे कोणताच पेपर यायचा नाही. पण संडेला आहे ना, दर रविवारी आमच्याकडे लोकसत्ता यायचा आणि तो लोकसत्ता आल्यावर आम्ही अशी वाट बघत बसायचो. त्या लोकसत्तामधले जे आर्टिकल्स असायचे, ते मला खूप वाचायला आवडायचे. तर ती जी वाचण्याची आवड आहे, म्हणजे स्पेशली मराठी वाचनाची आवड अजूनही आहे. आम्ही इंग्लिशही पुस्तकं वाचतो. आता इंग्लिशमध्ये आपण लेक्चर देतो कॉलेजला, परंतु मराठीची जी आवड आहे, ती त्या माझ्या आईने आमच्यामध्ये टाकली होती. म्हणजे दर संडेला लोकसत्ता घेऊन हा पेपर वाचा तुम्ही. आणि वाचनाची आवड आईला पण होती. म्हणजे त्या काळात बघा त्या घरगुती ज्या बायका असायच्या, त्या गुलशन नंदा वगैरे अशी कुठेतरी चाळीमध्ये लायब्ररी असायची आणि त्या गुलशन नंदाचे जे उपन्यास वगैरे असायचे, माझी आई ते पण वाचायची. आणि ते उपन्यास तिचं झाल्यावर आम्ही पण वाचायचो. म्हणजे हिंदीची पण आवड निर्माण झालेली. आणि त्याच्यामुळे ते वाचनाचं जे बीज होतं, ते असंच
आमच्यामध्ये राहिलं आणि शिक्षणाचं बीज हे हळूहळू करत आपणही काहीतरी शैक्षणिक विभागात काहीतरी करावं आणि त्याच्यामुळे मग ते PhD म्हणजे माझा विषय आहे भौतिकशास्त्र, परंतु माझं जे PhDचा विषय आहे तो माझा एज्युकेशनमध्ये मी M.Ed केल्यामुळे शैक्षणिक विषयांमध्ये मग मी डॉक्टरेट केली. की म्हणजे आजकाल जे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आहे आणि भावनिक बुद्धिमत्ता आणि आजकालच्या म्हणजे ह्या पिढीमध्ये हा विषय हा फार गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे. म्हणजे आजकालची जी पिढी आहे ही मोबाईल पिढी आहे, WhatsApp पिढी आहे. या पिढीची 2 वैशिष्ट्य म्हणजे अशी आहे, की त्यांच्यामध्ये एकाग्रता नाही आहे, पहिली वैशिष्ट्य. आणि दुसरी म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण बोलतो, भावनिक बुद्धिमत्ता ही फार कमी होत चाललेली आहे. एक एकटेपणा आणि मी आणि माझा मोबाईल बस हेच त्यांचं जग झालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मानसिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य आणि भावनिक बुद्धिमत्ता हे 2 विषय फार कळीचे ठरणार आहेत आणि म्हणून मी विचार केला की आपण याच्यामध्येच PhD करूया आणि याच्यामध्येच रिसर्च करूया. येणाऱ्या काळामध्ये हा विषय फार गंभीर स्वरूप धारण करणार आहे. तर हा झाला माझा शैक्षणिक प्रवास. माझी मुलगी आत्ता MBBS झाली आहे आणि आता पुढच्या 2 दिवसामध्ये तिचं MDचं ॲडमिशन आहे. तर ती आली नाही, बाहेर गेली आहे, नाहीतर ती पण येणार होती. तर अशा तऱ्हेने माझ्या आईने जे आमच्या घरात शिक्षणाचं जे बीज लावलं होतं. माझ्या 3 बहिणी शिक्षिका झाल्या. मी शिक्षक आहे, माझी मिसेस शिक्षक आहे. आज माझी मुलगी डॉक्टर आहे. MBBS झाली, ती आता MDचं ॲडमिशन घेईल. तर अशा तऱ्हेने हा जो शैक्षणिक प्रवास आहे, हा कुठेतरी आपल्या शिक्षकांमुळे झालेला असतो. त्यांचा जो परिणाम असतो. म्हणजे आजही आपल्याला आठवतं, की साने मॅडम जेव्हा मराठी कविता शिकवायच्या, तेव्हा त्या मराठी कविता शिकवताना नेहमी बोलायच्या, की कवीला असं वाटतं, कवीला असं म्हणत होतं. तर मला ते जेव्हा मी ऐकायचो, तेव्हा मला खरंच वाटायचं, की खरंच कवीला हे अभिप्रेत होतं का, की मॅडम आपला हात चलावतायत, की कवीला असं वाटत होतं, कवीला असं वाटत होतं. परंतु नंतर कळायला लागलं, की तुम्ही जशी कविता वाचाल आणि जसा तुम्ही अर्थ लावाल, तसा तो अर्थ तुम्ही घ्यायचा असतो. प्रत्येकाला त्याच्या बौद्धिक ह्याच्याप्रमाणे, कौटुंबिक ह्याच्याप्रमाणे आणि तीच तर खरी कवितेची गंमत असते, की तुम्ही जो अर्थ लावाल, तुमच्या परीने जो अर्थ लावाल, तोच त्या कवितेचा अर्थ असतो आणि त्याच्यात तो जो आनंद दडलेला आहे, तो तुम्हाला तो मिळत असतो. आता अलीकडे काय झालंय, मी 11वी-12वीला शिकवतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की आता विद्यार्थी बदललेले आहेत. आपले कोठावदे सर बोलले, की अधोगती झाली आहे. मी असं म्हणणार नाही, की अधोगती झाली. आजही चांगले विद्यार्थी आहेत. आजही शाळा तशाच भरतात. आजही वर्गामध्ये काही हुशार विद्यार्थी असतात, काही उनाड विद्यार्थी असतात. वातावरण तसंच असतं. बदलला तो काय? जी टेक्नॉलॉजी बदलली आहे, जी आजकाल टेक्नॉलॉजी मुलांच्या हातात आलेली आहे. त्यावेळेला आपल्याला काय होतं, एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कोणाकडे तरी घरामध्ये आपल्या सोसायटीमध्ये कोणाच्या तरी चाळीत असायचा. तो आपण बाहेर अक्षरशः त्या खिडकीमध्ये उभं राहून पण आम्ही चित्रपट बघितलेले आहेत. दुसऱ्यांकडे टीव्ही असताना त्यांच्या बाहेरच्या खिडकीत जाऊन आम्ही ते टीव्ही बघितलेले आहेत. तर असा तो काळ होता. आज काळ बदललाय मित्रांनो. आणि अ, जसं मी सांगितलं विद्यार्थ्यांचं वाचन कमी होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य आणि बौद्धिक बुद्धिमत्ता हे विषय फार कळीचे ठरणार आहेत. आज मी जेव्हा शिकवतो तेव्हा मला एक फरक जाणवतो. म्हणजे आज मी पण शिक्षक आहे. जवळ-जवळ गेली 30 वर्ष मी भवन्स कॉलेजमध्ये शिकवतोय. पुढच्या वर्षी मी रिटायर होणार आहे. अ, तर 2027 सप्टेंबर 2027ला मी रिटायर होणार आहे. अ, मला असं शिकवताना विद्यार्थ्यांना एक असं आठवतं, की पहिल्यासारखी एकाग्रता म्हणजे आपण ज्या एकाग्रतेने शिकायचो त्याच्यात त्यांचा दोष नाहीये. त्यांच्या हातामध्ये जसं इन्स्ट्रुमेंट आलंय आणि करोनाने ते इन्स्ट्रुमेंट त्यांच्या हातात कंपल्सरीली दिलेलं आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटमुळे त्यांची जी एकाग्रता आहे, जी पुस्तक वाचण्याची क्षमता आहे, विचार करण्याची क्षमता आहे, कंपॅरिझन आहे, अंडरस्टँडिंग आहे, ते कुठेतरी मार खातंय आणि त्याच्यामुळे पेरेंट्सचा आणि शिक्षकांचा रोल येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाचा ठरणार आहे या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यासाठी. जसं मी सांगितलं, की आजकाल विद्यार्थी आणि पहिली गोष्ट म्हणजे अर्धे विद्यार्थी लेक्चरला बसत नाहीत. जे बसलेले असतात त्यांचं लक्ष नसतं आणि अशा वातावरणामध्ये एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना ट्रेन करायचं आहे, म्हणजे आता खरं म्हणजे चॅलेंज जास्त आहे. शिक्षकांपुढे आपल्या विद्यार्थ्यांना एखादा विषय समजावून सांगण्याचं जे चॅलेंज आहे, ते फार जास्त आहे मित्रांनो आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? खरी म्हणजे आज येणाऱ्या काळामध्ये अ, खरं चॅलेंज हे असणार आहे, की विद्यार्थ्यांना काय शिकवायचं ते नाहीये. कारण त्यांच्याकडे कंटेंट भरपूर आहे. आज त्यांच्याकडे तुम्ही मेटा आणि ग्रॉक हे असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे आलेले आहेत, जेमिनी हे जर त्यांनी दाबले, की त्यांना सगळी एखादा अ, त्यांना समजा एखादा निबंध लिहायचा आहे, ॲन आर ॲट अ रेल्वे स्टेशन.
रेल्वे स्टेशनवर घालवलेला 1 तास असं जरी लिहिलं तरी एक 10 निबंध त्यांच्यासमोर येतात आणि त्यांची लिहिण्याची क्षमताच नाही आहे. तीच त्यांनी घालवून टाकलेली आहे टेक्नॉलॉजीने. आपण जे वर्णन करायचो आधी, आपण जे निबंध लिहायचो तो काळ वेगळा होता आणि त्याच्यामुळे आपली जी डेव्हलपमेंट झाली, आपली जी प्रगती झाली तशी त्यांची होणार नाही आहे. मग ती कोणत्या वेगळ्या तऱ्हेने होऊ शकेल हे खरं आजचं चॅलेंज आहे आणि त्याच्या दिशेने वेगळं संशोधन होण्याची गरज आहे. कोठावदेने आपल्या आठवणी सांगितल्या, थोरवे सरांनी आठवणी सांगितल्या आणि विद्यार्थी आणि आपण असंच असतो. मग 1978 साली मी असल्फाच्या म्युनिसिपल शाळेमध्ये होतो. 84 पर्यंत आपल्या सर्वोदय विद्यालयामध्ये असतो. माणूस हा असाच असतो मित्रांनो, आपल्या आठवणींवरच जगत असतो. या आठवणींवर आणि सध्या मी सांगितलं तुम्हाला, की विद्यार्थी जास्त लेक्चर्स बसत नाहीत. त्याच्यामुळे शिक्षकांना बराच फावला वेळ मिळतो. तर या फावल्या वेळात मी अलीकडे काय झालंय, मी चारोळे करायला लागलोय. कारण फावला वेळ भरपूर मिळतो आणि डोकंही शांत असतं आपलं विद्यार्थी नसल्यामुळे. चारोळ्या करायला लागलोय. या आठवणींवर मी एक चारोळी केली आहे. ती ऐकून घ्या. शब्दांकडे लक्ष द्या. बांधली शिदोरी मी आठवणींची, बांधली शिदोरी मी आठवणींची, सोडून पाहतो पुन्हा पुन्हा. बांधली शिदोरी मी आठवणींची, सोडून पाहतो पुन्हा पुन्हा. आयुष्याच्या या वळणावर धुंडाळतो माझ्या पाऊल खुणा. बांधली शिदोरी मी आठवणींची, सोडून पाहतो पुन्हा पुन्हा. आयुष्याच्या या वळणावर धुंडाळतो माझ्या पाऊल खुणा. मी राहतो ऐरोलीला. ऐरोलीवरून मी शेअरिंग रिक्षा करतो, नाऊट स्टेशनला येतो आणि नाऊट स्टेशनला ट्रेन पकडून मी घाटकोपरला उतरतो. घाटकोपरवरून मस्त मेट्रोमध्ये बसतो. मेट्रोमधून जाताना रोज मला माझं चाळीतलं जे घर आहे ते मी बघतो. खालीच दिसतं मला. आज मी ऐरोलीला राहतो. माझं चाळीतलं घर त्या बरोबर त्या असल्फा मेट्रो स्टेशन आहे ना त्याच्या खालीच आहे एकदम. म्हणजे वरून आहे ना मी बघतो ना तर वरचं ते छप्पर आहे ना आपलं, त्याच्यावर तो निळा कपडा टाकलेला आहे मी तिकडे. अजून माझं घर आहे ते माझ्या आईवडिलांचं घर आहे. आता सध्या भाडेकरू ठेवलेत, अर्ध आमचं आहे, वरती भाडेकरू आहेत. तर ते रोज मी बघतो. नाऊर स्टेशनला मी जाताना एकदा असंच घाटकोपर स्टेशनसाठी मी वाट बघत होतो ट्रेनची. एक वृद्ध गृहस्थ, जवळजवळ 60-70 वर्षाचा गृहस्थ येऊन माझ्या बाजूला उभा राहिला. कुरटलेली दाढी, जुनं शर्ट, पायामध्ये साधी चप्पल, असा आणि जुनी चप्पल, जुनी फाटकी पिशवी घेऊन तो माझ्या तिकडे बाजूला येऊन बसला. बसायचा कट्टा असतो ना, त्या कट्ट्यावर येऊन बसला आणि खिशातून मग त्याने अलगद अशी काहीतरी नोटा काढल्या, अशा 10च्या, 50च्या, 100च्या आणि सारखं असा मोजत होता. त्याच्याकडे मी बघत होतो. त्याच्याकडे बघता मित्रांनो मला एक चारोळी सुचली. जेव्हा तुमचं वय 20-30 मध्ये असतं ना मित्रांनो, तेव्हा आपण पाठीवळून सहसा बघत नाही. आपण नेहमी पुढे बघत असतो. परंतु जसे तुम्ही 50 आणि 60 कडे येता, तेव्हा आपण पाठी वळून बघतो, की आपले कोण मित्र होतं, आपण काय गमावलं, आपण काय कमावलं, या सगळ्याची उजळणी करायला लागतो. आणि तो वृद्ध ग्रस्त जेव्हा त्या नोटा मोजत होत्या, मला एक चारोळी सुचली आणि ती चारोळी मी पटकन माझ्या WhatsAppवर टाईप केली आणि माझ्या स्टेटसवर पण टाकली. ती चारोळी अशी आहे मित्रांनो, आयुष्याच्या हिंदोळ्यावर झुलून झाले आता, आयुष्याच्या हिंदोळ्यावर झुलून झाले आता. जमा खर्च मांडतो मी सहज जाता जाता, जमा खर्च मांडतो मी सहज जाता जाता. व्हॉट्सअपवर मला जशा या चारोळ्या सुचतात तशा मी टाकत असतो. माझे मित्र संजय शेळके हे पण माझे चाहते आहेत माझ्या त्या चारोळ्यांचे. तर त्यांना बहुतेक प्रश्न पडला असावा की हा खरोखर साला लिहितो का चोऱ्या माऱ्या करतो. तर एके दिवशी त्याने मला 2 ओळी पाठवल्या. त्याने स्वतः लिहिलेल्या 2 ओळी पाठवल्या ना हां, शेळके साहेबांनी 2 ओळी मला व्हॉट्सअपवर लिहून पाठवल्या. भरला फुलांचा बाजार मज तुळस दिसेना. आणि स्टॉप सोडून दिलं. मला पाठवल्या. मला बरोबर लक्षात आलं, हा मला टेस्ट करतोय की हा चोऱ्या माऱ्या करतो का खरंच लिहितो. मी थोडा वेळ घेतला आणि पुढच्या 2 ओळी लिहिल्या. भरला फुलांचा बाजार मज तुळस दिसेना. मी लिहिलं, कचकड्या या दुनियेत मज हिरा गवसेना, कचकड्या या दुनियेत मज हिरा गवसेना. मित्रांनो, हा कारवा सर्वोदय शाळेचा आपण असाच चालू ठेवूया आणि असेच भेटत राहूया. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद संदेश. कवितांनी बहर आणली. चारोळ्या आम्हाला पाठवत राहा. आम्ही अजिबात डाऊट घेणार नाही तुझ्यावरती, कारण आता तुझ्या केपेबिलिटीवरती तू शिक्कामोर्तब केलेलं आहेस. धन्यवाद.
सरांची मुलाखत मला शेळकेची नजर दिसते की अरे वेळ काय कुठे चाललंय आणि तुमचं, पण हे घरगुती कार्यक्रम असल्यामुळे हे थोडंफार होणार याची पूर्वकल्पना मी त्याला कालच दिलेली होती आणि सरांसाठी आपल्याकडे एक पूर्ण तास आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. एक छोटासा सत्कार अजून. मला खरी जबाबदारी होती संजय ढाकवेची, पण त्याने ही जबाबदारी माझ्या गळ्यात घातली की अरे तुझा जवळचा मित्र आहे, तू त्याच्याबद्दल बोल. म्हटलं त्याची ओळख करून देण्याची खरंच गरज आहे का महाराष्ट्राला? डॉक्टर दीपक पवार हे नाव आज प्रत्येकाला माहिती आहे आणि आपल्याला अभिमान आहे की आपल्या शाळेचा तो माझे विद्यार्थी आहे. मी जास्त काही सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल कल्पना आहे. मी मला ते कशी बोलते आणि त्याचा एक छोटासा घरगुती सत्कार आपण करूया त्याच्या कार्यासाठी आणि त्याच्या पुढच्या कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊया. हे घेऊ का मग? अरे ते होत नाही राहू दे, काही हरकत नाही. धन्यवाद सर. सॉरी तुम्हाला परत परत पुढे मागे करायला लागतं. मी दीपकला विनंती करतो की त्याने खरं तर मोजक्या शब्दात वगैरे त्याला सांगणं खूप कठीण आहे, पण त्याला कल्पना आहे. नमस्कार. मला कल्पना आहे की सगळे लोक शितोळे सरांचं ऐकायला थांबलेले आहेत, त्यामुळे बरेचदा दुकानदार वेगळ्या वस्तूची जाहिरात करून दुसऱ्या वस्तू विकतात. तसं गेले तासभर आपण चालवलेलं आहे. त्यामुळे आणि तो सर्वोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघाचा USP आहे असं मला वाटतं. आम्ही मुख्य कार्यक्रमाच्या अगोदर इतर बऱ्याच गोष्टी लोकांना विकतो. माझ्या कामाच्या बद्दल शाळेच्या लोकांनी कौतुक केलं, याच्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळे मराठी शाळांमधले लोक आहोत, मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक आहोत. त्यामुळे मराठी भाषेच्या दृष्टीनं आत्ताचा काळ किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे. मराठी शाळा बंद पडणं, महानगरपालिकेतल्या लोकांनी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली त्या आजारी पाडणं, मराठी शाळा बंद करून त्या CBSE ICSEला देणं, खाजगी बिल्डरांच्या ताब्यामध्ये जमिनी देणं आणि ज्या प्रकारचा अनुभव पाल सरांना आला त्या प्रकारचे समजा एखाद्या संस्थेत नालायक संस्था चालक असतील तर शाळा बंद कशा पाडल्या जातील हे आपण आपल्याही शाळेमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे जे सगळ्यांना माहिती आहे, जे कॉमन सेन्स आहे ते तुम्हाला मी परत सांगत नाही. बाकीच्या सगळ्यांनी मला संदेशने पण शाळेच्या सगळ्या आठवणी सांगितल्या. शाळेच्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या मला वाटतं व्हॉट्सॲपमुळे जवळपास लोकांना पाठ झालेल्या आहेत. प्रत्येक बॅचच्या कोण कोणाला कधी कसं भेटलं, कुठल्या शिक्षकाचे काय अनुभव आहे, त्याला आम्ही पॉलिटिकल सायन्समध्ये सबाल्टन स्टडीज असं म्हणतो. म्हणजे ज्यांची अदरवाईज शालेय शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये किंवा एकूण समाजात तशी ओळख नसते असं त्यांना वाटतं, त्या सगळ्यांना व्हॉट्सॲपने एक प्रकारची व्हिजिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे अगदी शेवटच्या बाकावर बसलेला मुलगी सुद्धा शाळेच्या एकदा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आली की शेवटच्या बाकावर बसणं किती योग्य होतं किंवा मधल्या बाकावर बसणं कसं आवश्यक होतं, हे याची एक रॅशनल थिअरी आपोआप निर्माण होते. मी बरीच वर्ष पहिल्या बाकावर बसलेलो आहे, त्यामुळे अनेक लोकांचा राग मी तेव्हाही सोसलेला आहे, नंतरच्या काळातही सोसलेला आहे. गुणवत्ता यादीत आल्यानंतर काही लोकांचं प्रेम जसं मला मिळालेलं आहे तसं खूप लोकांच्या शिव्या पण मला मिळालेल्या आहेत, ह्याची मला कल्पना आहे. आता शाळाच बंद पडलेल्या असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी इररिलेव्हंट झालेल्या आहेत. मला 2-3 गोष्टी जे इथे माझे शिक्षक बसलेत त्यांच्याबद्दलच्या सांगायच्या आहेत. पाटील सर आणि शितोळे सर हे माझ्या गावचे आहेत आणि आता जरी मी पूर्ण मराठीवादी, महाराष्ट्रवादी अशा प्रकारच्या भूमिकेनं काम करत असलो तरी मी शाळेत होतो तेव्हा मी एकदम सांगलीकर माणूस होतो. म्हणजे मला तेव्हा असं वाटायचं की जो माणूस आपल्या जिल्ह्यातला शिक्षक आहे त्याच्याशी आपलं घरचं नातं आहे. तसं शितोळे सरांच्या आणि माझ्या गावात 13 किलोमीटरचं अंतर आहे. पाटील सरांच्या आणि माझ्या गावात 50 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांच्या घरातल्या लग्नांना मी 2दा गेलेलो आहे आणि त्यांच्या वडिलांनी, पाटील सरांच्या वडिलांनी मला पोहायला शिकवण्याचा अयशस्वी प्रयत्न तेव्हा केला होता, कारण मी पळून गेलो होतो. आणि तेव्हा मला
बोकड आणि मेंढरं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत ह्याची कल्पना नव्हती. आमच्याकडे लोक बकरं खायचे, आटपाडी लोक मेंढरं खायचे. त्यामुळे त्यांच्याकडे गेल्यानंतर मेंढरू हा काहीतरी वेगळा पदार्थ आहे असं लक्षात आल्यामुळे त्यांच्या घरात मी मेंढराचं मटण खायचं टाळलं होतं. हे माझ्या एकूण कॉमन सेन्सची त्यावेळेला लेवल होती. हे तुम्ही जरा लक्षात घ्या. शितोळे सरांच्या लग्नाला मी गेलेलो आहे आणि आपली भारती कोठावदेची बहीण आरती कोठावदे ही विट्याच्या रस्त्यावर त्यांच्या लग्नामध्ये नाचलेली आहे. म्हणजे या आणि पाटील सरांच्या चुनाभट्टीतल्या घरी मी जाऊन 2-3 दिवस राहिलेलो आहे. चिंगळे मॅडमच्या घरी मी माझ्या आयुष्यातले पहिले गरम बटाटे वडे खाल्ले. हे मला का आठवतं, कारण तो माझा सर्वात आवडता पदार्थ आहे आणि तो बटाटा वडा ही गोष्ट फक्त टपरीवर मिळू शकते एवढंच मला माहित होतं. बटाटा वडा ही गोष्ट माणसं घरी पण करू शकतात हे मला माहित नव्हतं. मी ज्या प्रकारच्या वातावरणात वाढलेलो होतो, माझे वडील गिरणीत कामाला होते, कोळशाचं दुकान होतं आमचं, त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी घरात केल्या जाऊ शकतात हे मला माहित नव्हतं. हे मला अजूनही तो बटाटा वड्यांचा तो आकार आणि ते गरम बटाटे वडे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत. मी चक्रदेव सरांच्या घरी एकदा जेवायला गेलो तर त्यांनी मला पहिल्यांदा भात वाढला. मला वाटलं आता संपलंय जेवण सगळं, कारण मराठ्यांच्या घरामध्ये भाताने जेवणाची सुरुवात नाही होत आणि ब्राह्मणांच्या घरामध्ये पहिला आणि शेवटचा भात असतो. तर मला भात आल्यामुळे मला असं वाटलं की आता जेवणाचा सगळा कारभार उरकलाय, आता आपल्याला उपाशी झोपावं लागणार आहे. पण मग नंतर हळूहळू ते पदार्थ यायला लागले. आपली शाळा ही बहुजनांची शाळा होती हे आपल्याला शाळा सोडल्यावर कळलेलं आहे. आपली शाळा गरिबांची शाळा होती हे आपल्या शाळा सुटल्यावर कळली आहे. कारण गरिबी ही गोष्ट बिनगरीब माणसं तुमच्या अवतीभोवती आल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. सगळ्यांच्याच पॅन्टांना ठिगळं होती, सगळ्यांच्याच घरामध्ये. जसं संदेश आता म्हणला, शाळेमध्ये न चालत जाणारी मुलं, मंदार वालावलकरांसारखी लब्धप्रतिष्ठित मुलं जी पवईमध्ये वगैरे राहायची हिरानंदानींच्या जवळपास, अशीच काही माणसं तेव्हा फक्त बसने जाऊ शकायची. आम्ही चालतच जायचो. आणि हे जे आहे शाळेचं आपलं आयुष्य मला इंटरेस्टिंग वाटतं. पण मी स्मरणरंजनामध्ये रमणारा माणूस नाहीये. आपल्याकडे खूप लोक, माझ्याही वर्गातले खूप लोक असं, ती तेव्हा काय म्हणाली, तो तेव्हा काय म्हणाला, तेव्हा आपण या बाकावर बसून काय केलं, ह्याच्याबद्दल खूप असे आतून त्यांना उमाळे दाटून येतात. असे सगळे उमाळे तुम्हाला दाटून आले तरी 88 साली जे केलं ते संपलं आहे. आता 2025 मध्ये मी 53 वर्षांचा आहे, तर माझा मेंदू सुद्धा 53 वर्षांचाच वाढला असणं अपेक्षित आहे. बरेचदा मला शाळांचे व्हॉट्सअप ग्रुप बघताना असं वाटतं की मुलांचे मेंदू 18 वर्षाचेच आहेत, त्याच्या पलीकडे त्यांची काही बौद्धिक ग्रोथ झाली अनेक लोकांची असं जाणवत नाही मला दुर्दैवाने. पण कदाचित माझ्या अपेक्षा पण जास्त असतील. मी माझं जे काही भाषेचं काम करतोय 20 वर्ष करतोय. प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारची कामं लोकांच्या लक्षात यायलाच खूप वेळ लागतो. मराठी समाज हा अत्यंत झोपलेला समाज आहे. आपण काही बंगाली नाही आहोत, आपण तमिळ नाही आहोत. त्यामुळे आपल्या शाळेतल्या लोकांच्या पासून व्यापक समाजातल्या लोकांच्या पर्यंत सगळ्यांचं असं म्हणणं असणार अव्यक्त स्वरूपाचं, तू बरं करतोयस पण तुझं तू करत राहा. म्हणजे हे आमच्या मागे हे लचाण तू लावू नको. तू आम्हाला आमची मुलं मराठी शाळेमध्ये घाल म्हणून सांगू नकोस, किंवा मराठी माध्यम कसं महत्वाचं आहे ह्याच्याबद्दल तू आम्हाला अक्कल शिकवू नको. तुझं तू करत राहा, तुझं तू करशील. तुला यश आलं तर आम्ही यथावकाश तुला बुके देऊच, नाही यश आलं तर आमचा बुके वाचेल, एवढंच. याच्या पलीकडं काही समाजाची ह्याबद्दल फार धारणा आहे असं मला वाटत नाही. पण मला आनंद 2 गोष्टींचा आहे हे सांगून मी थांबतो. या गेल्या 11 वर्षामध्ये मला नंदूपासून प्रशांत धारगळकर, संजय डाकवे, अतुल अशी चांगले मित्र मिळाले. आणि मला एक असं लक्षात आलं की चांगले मित्र मिळण्यासाठी तुमच्या वर्गाच्या बाहेर वाकून बघण्याची गरज आहे. तुमच्या वर्गमित्र, तुमच्या वर्गातले बेंचवरचे लोक, तुमच्या मागे बसलेला मुलगा मुलगी, यांच्यामधून तुम्हाला बरे मित्र सापडतील ह्याची गॅरंटी नाही. मला जे बरे मित्र सापडले ते दुसऱ्या वर्गांमधले आहेत. त्यामुळे तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांना जर बरे मित्र अजून हुडकायचे असतील तर वर्गाच्या बाहेर बघा, असा एक अनसॉलिसिटेड ॲडवाईस मी तुम्हाला देतो. 2 शेवटचे गोष्टी सांगतो. भारती कोठावदे, नंदूची बहीण, ती आमच्या वर्गात मी कायम पहिला यायचो, ती कायम दुसरी यायची. त्यामुळे तिच्या घरी एकदा मी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो तर तिच्या घरातल्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक उत्सुकता आणि राग असं दुहेरी होतं की हा का साला पहिला दरवेळेला येतो. मी समजू शकतो, हे उलट असतं तर माझ्या आई वडिलांची पण तीच भावना असते. तर मी भारतीला एकदा म्हणालो की तुझं अक्षर काय एवढं चांगलं आहे,
त्यावरती पट्टी भारती केवढी खडूस होती तुम्हाला माहिती आहे, अजूनही खडूस आहे. तर ती मला असं म्हणली की सगळंच तुला कसं पाहिजे, आमचं किमान अक्षर तरी बरं असू दे ना, तुला पहिलं पण यायचंय, तुला स्पर्धेत पण जिंकायचं, हे काय बरोबर नाही. आणि तुझी बहीण माझ्या वर्गात होती, तिची एक स्वतःची खडूसपणाची पद्धत होती, ती अशी नाक मुरडायची. काही तिला राग आला कोणाचा की ती नाक, या अशा वर्गातल्या मुली, अपर्णा बेलोसिया इतका अप्रतिम अक्षर असलेली मुलगी आहे. मला असं वाटतं की मुलं जेवढी आपल्या शाळेतली भाग्यवान आहेत ना, तेवढ्या मुली नाही आहेत. मुलींना त्यांचे संसार बघावे लागले, त्यामुळे मुलांची करिअर ग्रोथ जर जास्त झाली असेल तर त्याला आपल्या समाजातली पितृसत्ताक व्यवस्था जास्त जबाबदार आहे. मला असं दिसतं की माझ्या वर्गातल्या अनेक मुली अशा आहेत की ज्यांचं आयुष्य केवळ आमच्यापेक्षा काही वर्ष त्यांची लग्न अगोदर झाल्यामुळं त्यांच्या आयुष्याचा विकास थांबला. आणि मला एवढंच वाटतं की आपण बाकी शाळेचं काही बरं करू शकलो नाही ते सोडून द्या, आपल्या घरातली जी मुलगी आहे, आपल्या परिसरातली जी मुलगी आहे, या मुलींच्या बाबतीमध्ये आपल्या वर्गातल्या मुलींच्या बाबतीत जे चुकलं ते आपल्या मुलींच्या बाबतीत चुकणार नाही एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर मला वाटतं आपल्या बाईंनी, शिक्षकांनी आपल्याला जे काही सांगितलंय त्यातल्या काही बऱ्या गोष्टी केल्या तर बरं होईल. आता खूप व्हिडिओजवर मी बोलतो, लोक ऐकतात आणि लोक म्हणतात तू छान बोलतोस, हे मला माहीत आहे. प्रश्न असा आहे की मी जे बोलतो आहे ते ऐकून लोक काय करतायत, का लोकांची सर्वसाधारण भावना तुम लढो हम कपडा पकडतो अशी आहे. तर त्या भावनेतनं जर लोक आपले बाहेर आले तर कदाचित आम्हाला काम करताना थोडी अधिक मदत होईल. अशा प्रकारची मदत व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तोच न्याय सर्वोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघाला सुद्धा तुम्ही लावावा आणि सगळीच बिलं मंदार वालावलकरच्या एकट्याच्या खांद्यावर टाकून त्याचे खांदे मोडू नयेत याची आपण काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद दीपक. बऱ्यापैकी तू भारतीच्या खडूसपणाबद्दल बोललास, पण आम्हा तुझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना जास्त चांगलं माहिती आहे की सर्वात जास्त खडूस कोण होतं. इथेही तुझा पहिला नंबरच होता की त्याच्यामध्ये आता बराचसा बदल झालेला आहे. आपण कार्यक्रम लवकर पुढे नेऊया. आपले काही शिक्षक इथे उपस्थित आहेत, मी त्यांचं आपण तिथल्या तिथेच स्वागत करूया. मी विनंती करतो सुशीला शिंदे त्यांनी चिंगळे मॅडमचं स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन. आणि मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी पाल सरांना पुष्पगुच्छ द्यावा छोटासा आणि त्यांचं स्वागत करावं. त्यांनाही पायाचा त्रास आहे, त्यांचं ऑपरेशन झालंय तरी सुद्धा ते आले, त्याच्यासाठी त्यांचे धन्यवाद. शृंगारपुरेंना मी विनंती करतो की त्यांनी कोठावले मॅडमना पुष्पगुच्छ द्यावं आणि त्यांचं स्वागत करावं. बाहेर सर बाहेर गेले. नक्की मॅडम आहे, नक्की मॅडमचं स्वागत नंदूने करावं. थोडस धावपळीने हे करावं लागतंय कारण संजयची आत बाहेर वाटचाल चालू आहे आणि मला माहिती आहे की महत्वाचा कार्यक्रम आहे, त्याला आपल्याला वेळ द्यायचा आहे. पण हॉलची वेळ 9 वाजेपर्यंतची आणि आपण पूर्ण वसूल करू. चुकून कोणी शिक्षक राहिलेत का आपल्याकडे आलेले उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं स्वागत नाही. पाटील सर राहिलेत, पाटील सर येतील. मी आता खरं तर कार्यक्रमाला आपण मुख्य हात घालूयाच. मी संजय शेळकेला विनंती करतो की त्यांनी इथे आले पाटील सर, मी शेळकेलाच विनंती करतो की त्यांनी पाटील सरांना पुष्पगुच्छ द्यावा आणि त्यांचे स्वागत करावं. सर गेल्या महिन्यापर्यंत या 1 तारखेपर्यंत गुरगावला होते आणि सरांचा कार्यक्रम आहे हे कळल्याबरोबर त्यांनी आपली व्यवस्था केली आणि तेही या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार आले. खरं तर त्यांचे खूप आभार मानायला पाहिजे. पवार सर आणि पोळ सर आहेत तिथे, मी त्यांचं स्वागत करायला सांगतो प्रशांत धारगळकरला. आणि पोळ सर त्यांना उमेशला विनंती करतो, उमेश सावंत यांनी पुष्पगुच्छ द्यावा आणि पोळ सरांचं स्वागत करावं.
मला जे